संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेल्या आमच्या @कागल लाईव्ह या चॅनेलला लाईक करा व बेल दाबून सबस्क्राईब करा. कागलला जे राजकीय विद्यापीठ म्हणलं जाते त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? नाही, हे चुकीचं आहे असं मला वाटतं. असं काय नाही आहे ते. मग तुम्हाला कागलला काय म्हणावं असं वाटावं? तुम्ही कागल ही कशाची ओळख व्हावी? कागल ही शाहू महाराजांची जशी जन्म ही आहे भूमी आहे तशीच राहावी ही अशी अपेक्षा. आता जी उघडलेली निवडणूक आहे त्या निवडणुकीमध्ये तुम्हाला निवडून येणारा उमेदवार कशा प्रकारे पाहिजे? स्वच्छ प्रतिमेचे, त्यानंतर उच्च शिक्षित आणि सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी 24 तास कार्यरत असावे असं वाटतं. कागलला जे राजकीय विद्यापीठ खऱ्या अर्थानं कागल हे राजकीय विद्यापीठ आहे, पण खऱ्या अर्थानं जर बघायला गेलं तर छत्रपती शाहू महाराजांचं एक गाव आहे आणि राजर्षी शाहू महाराजांचं गाव असल्यानं राजर्षी शाहू महाराजांनी जो पुरोगामी विचार केला त्यामुळे हे राजकीय विद्यापीठ नसून मला वाटतं एक सामाजिक विद्यापीठ आहे, एक समतेचं विद्यापीठ आहे. या महाराष्ट्राला समता देण्याचं काम हे राजर्षी शाहू महाराजांच्या माध्यमातून आहे. त्यांना आज जो महाराष्ट्रामधला सगळ्यात मोठा मुद्दा घेऊन केला आहे मराठा आरक्षणाचा मुद्दा आहे. ते राजर्षी शाहू महाराजांनी 1902ला आरक्षण देऊन जग जाहीर केलं होतं की खऱ्या अर्थानं आम्ही भारतामध्ये करवीर संस्थान जे आहे ते एक समता प्रस्थापित करण्याचं काम नेहमी सातत्याने केलं. आता जे नवीन नूतन जे नगरसेवक इच्छुक आहेत ते आता निवडणुकीच्या सामोरे जातील त्यानंतर त्याच्याकडून एवढीच अपेक्षा आहे की नगरपालिकेच्या हद्दीमधल्या ज्या मराठी शाळा आहेत त्या वाचल्या पाहिजेत, मराठी शिक्षक वाचले पाहिजेत, मराठी पोर्शन वाचलं पाहिजे, बहुजनांचं पोर्शन वाचलं पाहिजे अशी त्यांनी शिक्षण मंडळ जे आहे नगरपालिकेचं त्याच्यासाठी काम करावं. दुसरा प्रश्न कागलच्या बाजूला जी नदी गेलेली आहे त्या नदीमध्ये भयानक मोठ्या प्रमाणामध्ये आज भविष्यात जर बघायला गेलं तर कागलचा पाण्याचा पिण्याचा स्रोत जो होता तो तलावाचा होता. आज तलावसुद्धा कमी पडत आहे, त्यामुळं आपण नदीचं पाणी थेट पाईपलाईनच्या माध्यमातून आपण जॅकेट बसवलेलं आहे नदीवर. त्याच्या माध्यमातून जे पाणी कागल नगर परिषदेला येते ते सुद्धा फिल्टर होऊन येते. पण नदीमधलं पाणी जर नाही राहिलं तर काय ह्याच्यावरती काय उपाययोजना असतात ह्याच्यावरती सुद्धा या निवडून येणाऱ्या नगरसेवकांनी काम केलं पाहिजे. दुसरी गोष्ट राहिली आपला घनकचऱ्याचा प्रश्न. जो घनकचऱ्याचा जो तिथं प्लॅन्ट केला आहे त्या प्लॅन्टच्या बाजूला कितीतरी भटके कुत्रे आहेत त्याचा बंदोबस्त केला पाहिजे, कारण लहानगी मुलं आहेत. दुसरी गोष्ट आता इथून पुढचं जे परतीचा पाऊस येतो आणि परतीच्या पावसाच्या माध्यमातून ते वातावरण निर्मिती जी होती आणि तिकडून जे वारं सुटते जे घनकचऱ्याला जो कचरा पेटवला जातो आहे ते पेटवणाऱ्या कचऱ्याचा धूर संबंध इकडं शिवाजीनगर, धरणग्रस्त वसाहत, काळोमावडी, त्यानंतर शाहूनगर आणि असा गावामध्ये येतो आणि ते कचऱ्याचा वास वगैरे पण पडतो. त्याच्यासाठी उपाययोजना कराव्या. त्यानंतर कागलमध्ये जे वाहतुकीचा जो प्रश्न आहे तो सुद्धा मिटून घ्या. अपेक्षा तर असणार निश्चितपणे, कारण जर हे गेली 25 वर्ष कॅबिनेट मंत्री आमच्या त्यांचं गाव आहे त्यामुळे निश्चितपणे आणखी विकास झाला पाहिजे. कागलच्या पर्यटक चौकामध्ये ज्या राजर्षी शाहू महाराजांचा पुतळा बसतो त्याच्या बाजूला जे धरण म्हणून काहीतरी असं केले पण ॲक्च्युली ते धरण वाटप धरल्यासारखं काहीतरी केलेलं आहे ते व्यवस्थित करावं आमची एवढीच अपेक्षा आहे. जे काही काम होते एवढं म्हणजे एवढा कॅबिनेटमध्ये कागलला असल्या कारणानं भरपूर असा निधी येतो आहे. निधी आल्यानंतर जे इथले स्थानिक ठेकेदार असतील त्यांनी तो तंतोतंत वापर करून व्यवस्थित काळजीपूर्वक काम करावं आमची एवढीच गावातले एक नागरिक म्हणून एवढीच अपेक्षा आहे. दुसरा विषय राहतो आहे म्हणजे जे कामाचा दर्जा आहे तो दर्जा सुधारला पाहिजे. शाहू महाराजांचा पुतळा असेल किंवा महापुरुषांचे पुतळे असतील त्यावेळी पुरोगामी विचारसरणीच्या लोकांना विचारात घेऊन ते करावं, कारण निश्चितपणे पुतळा बसवणं हे चांगलंच काम आहे, कारण त्याच्या बाजूला जे धरण काय आहे ते वाटत नाही ते धरण असतं किंवा काय आहे म्हणजे पूर्ण काय वेगळंच काय तर करून ठेवले ते हा असाही प्रश्न आहे. निश्चितपणे आता कागलला राजकीय विद्यापीठ असं जे संबोधलं जातं त्याच्यापेक्षा मला वाटते कागल ही शाहू महाराजांची नगरी आहे. छत्रपती शाहू महाराजांची नगरी ही ओळख महत्त्वाची आहे. शाहू महाराजांनी देशाला आणि एका समाजाला देशाला दिशा दिली.
त्या शाहू महाराजांची नगरी म्हणून इथनं पुढं संबोधत असेल तर इथून पुढं या ठिकाणी कागल शहराचे लागलेल्या निवडणुकीमध्ये स्वच्छ चारित्र्याची भ्रष्टाचाररहित जो कागलच्या शहराचा चेहरा मोहरा बदलण्याच्या दृष्टीनं जो कोण उमेदवार उभा राहील त्यांना आपला अजेंडा जनतेसमोर ठेवावा की मी कागलमध्ये काय करणार आहे, कागलच्या समस्या काय आणि त्याच्यावर उपाय काय, या सगळ्या गोष्टी त्यानं समाजाला सांगितल्या पाहिजेत आणि ते जो सांगेल त्याला लोकांनी निवडून द्यावे अशी एवढीच त्या निमित्तानं माझी विनंती आहे.